आता आलं का बरं? रेकॉर्डिंगचं साईन दिसतंय तुमच्याकडे? सर झालेलं. ओके ओके ओके. So we should continue with our efforts. मी otherwise लॅपटॉप ऐवजी कम्प्युटरवरून जॉईन करायला लागलो होतो, पण ठीक आहे, लॅपटॉपच चालू झालाय. Shall we continue? Yes sir. Okay. Now question number 5. Sorry for the delay and disturbance. The center of gravity of equilateral triangle with each side A from any of 3 sides. बघा पुन्हा एकदा त्याच प्रकारचा प्रश्न आहे. इक्विलॅटरल ट्रायंगल घेतलाय, ठीक आहे, आणि त्याचा हा सेंट्रॉइड, याला नाव जी दिलं तर चालेल, सी दिलं तर चालेल. तर आपल्याकडे जो फॉर्म्युला आहे किती 1/36 आहे ना? Yes sir. तर तो फॉर्म्युला अबाउट विच ऍक्सिस आहे? सेंट्रॉइडल ऍक्सिस आहे. लक्षात येते का? आणि आता विचारलंय काय? अबाउट एनी ऑफ द 3 साइड्स, म्हणजे अबाउट बेस विचारलाय. इज दॅट क्लिअर? सो वन्स अगेन यूज द फॉर्म्युला. काय फॉर्म्युला पॅरलल ऍक्सिसचा? IAB इक्वल टू काय फॉर्म्युला? IG, बरोबर ना? कसं बाळा, मी एवढा डिस्टर्बन्स होऊन मीटिंग 10 वेळा एंड करून, चालू करून, स्क्रीन ओपन करून, शेअर करून, माझ्या फॉर्म्युला लक्षात काल शिकवले आणि तुमच्या लक्षात नाही. काय करताय तुम्ही? IAB इज इक्वल टू IG प्लस AH स्क्वेअर. एक्झाम तुम्हाला द्यायचे ना, म्हणजे यू कॅन इमॅजिन व्हॉट काइंड ऑफ डिस्टर्बन्स आय एम फेसिंग. तरी सुद्धा मी एखादा फॉर्म्युला सांगतो आणि तुम्ही सांगत नाही. शॅल वी कंटिन्यू? तर हे जे सगळं आहे हे पुन्हा एकदा पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करायला लागेल अबाउट बेस. समजतंय ना? आणि ते तुम्हाला फायनल आन्सर काय मिळेल त्याचं? A डिवायडेड बाय 2√3 वेअर A इज द साइड ऑफ द ट्रायंगल. शॅल वी कंटिन्यू? Yes sir. ओके. तर आता हे का प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये मी सांगत बसत नाही. द सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफ सेमी सर्कल लाइज ऍट अ डिस्टन्स ऑफ डॅश डॅश फ्रॉम इट्स बेस. ठीक आहे. तर तुमच्याकडे जो फॉर्म्युला आहे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा, तो काय हो? मला वाटतं स्क्रीन शेअर करावं लागेल. 1/8. एक मिनिट, मी तुम्हाला पीपीटी शेअर करून दाखवतो, त्याशिवाय लक्षात येणार नाही. पीपीटी आहे इथं. दिसतंय रेक्टँगल, ट्रायंगल्स दिसतंय का? Yes. Yes sir. ओके, जस्ट वेट फॉर 1 मिनिट ना. हा, सेमी सर्कल दिसतंय का? Yes. हे सॉरी, हे MI चे फॉर्म्युले आहेत. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी विचारलं ना त्याच्यामध्ये. तर हा टेबल आहे तो सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचा आहे. ठीक आहे. 4r/3π. येस ऑर नो? फ्रॉम बेस म्हटलंय ना इथं. इज इट विजिबल? Yes sir. हा. Now we'll go to MCQs once again. कोणती फाईल घेतली ती? युनिट 4 होती ना? फोर r/3π. इट इज द फॉर्म्युला फॉर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. सेंटर ऑफ ग्रॅव्हिटीचं टेबल वेगळं आहे, लक्षात येतं ना? आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचं टेबल वेगळं आहे. इज दॅट क्लिअर? Yes sir. ठीक आहे. नाव दीज आर द फॉर्म्युले. हेमिस्फिअर साठी सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो 3r/8. ठीक आहे. देन फॉर सर्क्युलर कोन डायमीटर D, हाईट h, तर त्याचा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असतो h/4 फ्रॉम द बेस. म्हणजे हा समजा कोन आहे, तर कोनला 2 प्रकारच्या हाईट असतात. ही काय झाली? व्हर्टिकल हाईट. समजतंय का? त्याला आपण काय म्हणतो? H म्हणतो. समजतंय ना? आणि हे जे इनक्लाइंड आहे त्याला आपण स्लांट हाईट म्हणतो. तर हे कोणत्या रेफरन्सने विचारलंय? H. समजतंय का? तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असेल? इथं कुठतरी. हायलाइट केलेला पॉईंट दिसतोय h/4 फ्रॉम द बेस. कारण बघा अपेक्सच्या बाजूला मास जे आहे ते कमी आहे. येस ऑर नो? आणि बेसच्या बाजूला मास जास्त आहे. अंडरस्टूड ऑर नॉट? त्यामुळे सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कसं असेल? नियरर टू बेस. इज दॅट क्लिअर? Yes sir. h/4 फ्रॉम द Yes sir. बेस. शॅल वी कंटिन्यू? Yes sir.
ओके नेक्स्ट, इफ द एरिया ऑफ सेक्शन कितवा चालू आहे? 9. नववा चालू आहे ना, सॉरी. A circular hole of radius r is cut out from a circular disc of radius 2r in such a way that the diagonal of the hole is radius of the disc. ठीक आहे, म्हणजे काय सांगितलं बघा. हॅव यू अंडरस्टूड एनिथिंग? स्टेटमेंट वरून काय समजलं? हा शेप कसा तुम्ही सांगू शकता पटकन? तर एक मोठी डिस्क आहे, त्याची रेडियस किती दिली आहे? 2r. समजतंय का? Yes. आणि त्याच्यामध्ये एक सर्क्युलर होल कट केलंय ज्याची रेडियस किती आहे? R. r. समजतंय का? आणि आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कुठं असेल म्हणून विचारलंय. तर आता हे जे मी हायलाइट करतोय किंवा शेडिंग करतोय, इथं काय आहे? मटेरियल ऑफ द डिस्क आहे, बरोबर आहे का? आणि हे आतमध्ये जे आहे हा पोर्शन कसा आहे? वेकंट आहे, त्याच्यामध्ये सर्क्युलर होल कट केलं. येस ऑर नो? Yes. मग आता सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी जो आहे, बरोबर आहे, तर हे जे मटेरियल आहे दिसतं का? थिकनेस 2r मायनस r, हा काय झाला? हा अॅन्युलर स्पेसचा थिकनेस झाला. येस ऑर नो? Yes. तर सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी ऑफकोर्स कुठे असलं पाहिजे? या मटेरियल मध्येच असलं पाहिजे का होलच्या आतमध्ये असेल? Right. The answer is center of gravity lies somewhere in the disk. बरोबर आहे? अंडरस्टूड ऑर नॉट? Yes, sir. सेंटर ऑफ द डिस्क मध्ये असू शकत नाही, कारण सेंटर ऑफ द डिस्क मध्ये इथं होल कट केले, बरोबर आहे का? सेंटर ऑफ द होल पण असू शकत नाही, त्यामुळे तो कुठं असेल? समवेअर इन द डिस्क. इज इट अंडरस्टूड? या थिकनेस मध्ये कुठं असेल सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. ओके, क्वेश्चन नंबर 10. आज थोडे एमसीक्यू कव्हर झाले, पण ठीक आहे, म्हणजे आनंद ह्या गोष्टीची आपण हार मानली नाही, बरोबर ना? क्वेश्चन नंबर 10. If the area of section is in millimeter square and the distance of center of the area of the line is in millimeter, then the unit of moment of inertia. तर moment of inertia फॉर्म्युला काय आहे? A into r square, बरोबर आहे का? Yes. एरिया mm स्क्वेअर मध्ये येणार आहे, आणि r जर mm असेल तर ते काय झालं? r स्क्वेअर mm स्क्वेअर मध्ये. त्यामुळे युनिट काय असेल? mm raised to 4. Okay. Now this MCQ, whether it is in the syllabus, that is a questionable matter. कारण बऱ्याच वेळा पेपर सेट होतात, कुठला तर एखादा MCQ नेटवरनं शोधून टाकला जातो, बरोबर आहे की नाही? आणि त्याच्यावरनं परत तक्रारी वगैरे हे प्रकार असतात. तर तुमच्या इंटरेस्टचा हा नाहीये पार्ट, ठीक आहे? तर फक्त हा एक शब्द ठेवा. आपण जे पॅरलल ऍक्सिस थेरम, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम वगैरे शिकले का नाही, तसाच एक राऊथ्स रूल म्हणून आहे. राऊथ नाही, ROUTH, राऊथ, हा त्यांचा रूल आहे. तर तो सुद्धा कशाशी रिलेटेड आहे? मोमेंट ऑफ इनर्शिया. इज दॅट क्लिअर? एवढं फक्त लक्षात ठेवा. हा सिलेबस मध्ये नाही, एमसीक्यू चुकून पडलेला आहे. राऊथ रूल आपण शिकलेलो नाही, शिकणं अपेक्षित पण नाहीये, ठीक आहे? जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्याचं स्टेटमेंट, सॉरी, एम आय ऑडिबल? Yes, sir. Yes, sir. तर हा रूल फक्त मोमेंट ऑफ इनर्शिया संबंधित आहे. जर तुम्हाला याचं स्टेटमेंट पाहिजे असेल तर खाली दिलेलं आहे, पण ते स्टेटमेंट सुद्धा लक्षात घ्यायची, वाचायची गरज नाही. जस्ट रिमेंबर दॅट राऊथ्स रूल इज रिलेटेड टू मोमेंट ऑफ इनर्शिया, नथिंग एल्स. तर काय लगेच समजा चुकून एक्झाम मध्ये तर आउट ऑफ सिलेबस म्हणून भांडण्याची गरज नाही. इट इज रिलेटेड टू MI. एवढं लक्षात राहील? Yes, sir. हे आपण शिकणं अपेक्षित नाही. आय रिपीट. क्वेश्चन नंबर 12. क्वेश्चन नंबर 12 and 13 मी खूप करेक्शन केल्या ओरिजिनल फाईल मध्ये. ओरिजिनल फाईल कशी होती मागास तुम्ही बघितली बरं का, मीटिंग ब्रेक होण्यापूर्वी. तरी पण हे क्वेश्चन मध्ये मी करेक्शन करू शकलो नाही. कॅन यू अंडरस्टँड द मीनिंग ऑफ क्वेश्चन नंबर 12 and 13? The theorem of perpendicular axis is used in obtaining moment of inertia if
तर माझ्या मते मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम आहे, बरोबर आहे, इट कॅन बी ऍप्लिकेबल फॉर ऑल द प्लेन्स. डू यू अग्री ऑर नॉट? हॅलो. येस. म्हणजे बघा, हा समजा एखादा रेक्टँग्युलर प्लेन आहे, परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम काय सांगतो सांगा? तर हा एक्स ऍक्सिस आहे समजा, हा समजा वाय ऍक्सिस आहे, आणि हा समजा झेड ऍक्सिस आहे. तर मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट झेड ऍक्सिस, बरोबर आहे का, इज इक्वल टू आय एक्स प्लस आय वाय, बरोबर आहे. Yes. आता माझं लॉजिक असं सांगतो की एक्स आणि वाय ऍक्सिस हे ट्रायंगल मध्ये पण काढता येतात, स्क्वेअर मध्ये पण काढतात, सर्कल मध्ये पण काढतात, आणि सेमी सर्कल मध्ये पण. येस ऑर नो? येस. त्यामुळे ते सगळ्यांसाठी युज करता येतं. पण हा एमसीक्यू मला वाटतं कोणत्या समजुतीतनं आलाय? लेट मी डेमॉन्स्ट्रेट हाऊ द थिंग्स हॅपन इन आवर लाईफ. एकच मिनिट, पीपीटी पुन्हा एकदा शेअर करतोय. पीपीटी दिसतात ना आता? Yes. तर हा जो एमसीक्यू आलेला आहे तो या रेफरन्सने आलेला आहे. परपेंडिक्युलर ऍक्सिस थेरम कशामध्ये वापरतात? सर्क्युलर डिस्क. असं प्रश्न विचारण्याचं म्हणणं आहे. ओके. जर असे काय वादग्रस्त एमसीक्यू आले तर तुम्ही फक्त लक्षात ठेवा काय गडबड झालेली आहे आणि काय लिहायचं. विल यू रिमेंबर? हा मात्र लक्षातच ठेवायला गेलेला का पर्याय नाही. परपेंडिक्युलर ऍक्सिस हे सर्क्युलर लॅमिनासाठी यूज करतात. लक्षात राहील? Yes, sir. तिथं जास्त काय लॉजिक वापरायचं नाही, कारण काही ठिकाणी कसं असतं लॉजिक पेक्षा मार्क महत्वाचे असतात. येस ऑर नो? क्वेश्चन नंबर 13 हा पण त्याच कॅटेगरीला आहे. The theorem of parallel axis is not used in obtaining the moment of inertia of. तर पॅरलल ऍक्सिस थेरम पण आपण सगळीकडे वापरू शकतो. येस ऑर नो? हॅलो. Yes, sir. म्हणजे मी तुम्हाला मागाशी सांगितलं की आपण इव्हन ते एक्झाम्पल पाहिले. हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी याच्यातनं जाणारा एक ऍक्सिस असेल समजा एक्स डॅश, बरोबर ना? Yes. दुसरा ऍक्सिस आहे पासिंग थ्रू बेस. तर इथं पण आपण पॅरलल ऍक्सिस थेरम वापरतो. येस ऑर नो? तरी पण हे स्क्वेअर लॅमिनासाठी वापरू नका असं म्हणतात. आय कांट अंडरस्टँड दिस टू क्वेश्चन्स. हे बरोबर आहेत असं मला स्वतःला वाटत नाही. शॅल वी कंटिन्यू? Yes. त्यामुळे हे फक्त लक्षात ठेवा जर चुकून आलेच एक्झाम मध्ये यांची उत्तर. क्वेश्चन नंबर 14. ओके, नाव इट इज रुटीन. The moment of inertia of circular section of diameter d, मगाशीच आपण डिराइव्ह केलं तो 1/4 pi r⁴ होतं का नाही? Yes, sir. आणि r च्या ठिकाणी काय ठेवलं? d/2. Bye. काय उत्तर मिळालं होतं? pi/64 d⁴. Shall we continue? Yes, sir. Yes, sir. ठीक आहे, इथून पुढे स्ट्रेट फॉरवर्ड आहे सगळं. आता वेळ लागणार ना आपल्याला, 10 मिनिटात होऊन जाईल. द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ ट्रायंग्युलर सेक्शन ऑफ बेस बी अँड हाईट h अबाउट अन ऍक्सिस. महत्वाचं काय वाचायचं? थ्रू इट्स सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी. तर ह्याचा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला काय? 1/36 bh³. बरोबर आहे? Yes. आणि ट्रायंगल साठीच मोमेंट ऑफ इनर्शिया पाहिजे, पण कुठं? अबाउट अन ऍक्सिस पासिंग थ्रू बेस. तर याचा फॉर्म्युला काय? 1/12 bh³. आणि सीजी मधून असेल तर bh³/36. हे लिहून घेतलं तुम्ही, आठवत आहे? Okay, shall we continue? Question number 17. The moment of inertia of a triangular section of base B and height h. Base B
आणि हाईट h. ओके, काय म्हणलंय? अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू व्हर्टेक्स. म्हणजे पुन्हा एकदा काय आलो? पॅरलल ऍक्सिस थेरम. बरोबर का? आपल्याला माहिती कशा होती? अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस. बरोबर ना? येस ऑर नो? Yes. आणि Yes. काढायचं कशा होती? अबाउट एन ऍक्सिस पासिंग थ्रू एपेक्स. ठीक आहे, हे तुम्ही पॅरलल ऍक्सिस थेरम वापरून कन्फर्म करा. अदरवाइज यू रिमेंबर इट इज 9 times. Okay, shall we continue? Yes, sir. Okay, which of the following statement is correct? प्रत्येक ठिकाणी पॅरलल ऍक्सिस थेरम वापरायचं आहे. हिंट लक्षात आले की सर्वांच्या? तुम्ही कन्फर्म करू शकता स्वतः यूज करून. Which of the following statement is correct? The unit of mi depends upon unit of area. बरोबर आहे? mm⁴ असेल, m⁴ असेल, काय पण. The Routh's rule is used for finding mi. Just आपण पाहिलं. But this rule is not in our syllabus, but it is used for finding moment of inertia. ठीक आहे? And third statement, the moment of inertia of any area is calculated by method of integration. ठीक आहे? So all these statements are करेक्ट. स्ट्रीप घेतात, त्याचं इंटिग्रेशन करतात, हे एक्सप्लेन केलं होतं का? आठवतंय का? Yes. त्यामुळे हे सगळे स्टेटमेंट्स ट्रू आहेत. ओके, देन रेडियस ऑफ गायरेशन ऑफ लॅमिना अबाउट एक्स ऍक्सिस. ठीक आहे, तर काय फॉर्म्युला? रूट ऑफ आय एक्स एक्स डिवायडेड बाय ए. ठीक आहे, इथं मी हायलाइट केल्याचं कारण लक्षात घ्या. इथं जे होतं ते KXY असं काहीतरी टाईप होतं. इट वॉज अ टायपिंग मिस्टेक, जी मी करेक्ट केलेली आहे. चालतंय? तर फॉर्म्युला काय होता? तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलं बघा, रेडियस ऑफ गायरेशनचा काय आहे? KXX इज इक्वल टू रूट ऑफ IXX डिवायडेड बाय ए. किंवा बेसिक फॉर्म्युला काय होता? आर यू लिस्निंग? I इज इक्वल टू A इंटू, बोला ना, K square. K स्क्वेअर. बरोबर आहे? त्यामुळे K चा फॉर्म्युला काय? रूट आय बाय ए. Square root I by into A. K जर तुम्हाला अबाउट एक्स ऍक्सिस पाहिजे असेल तर मोमेंट ऑफ इनर्शिया तो कसं पाहिजे? अबाउट एक्स ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? Yes, sir. Similarly, question number 20 about y axis. Root of IYY divided by A. इथे काय स्पेलिंग मिस्टेक नव्हती, त्यामुळे हायलाइट केलेलं नाही. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 21. Radius of gyration is nothing but that distance at which the lamina is squeezed in a strip from given reference axis. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात ज्या ठिकाणी संपूर्ण एरिया कॉन्सन्ट्रेट झालेला आहे, ठीक आहे, अशा पॉइंटचं डिस्टन्स कुठून? ऍक्सिस पासून. तर ते बाय डेफिनेशन काय हो? रेडियस ऑफ गायरेशन. येस ऑर नो? Yes. पीपीटी मध्ये आपलं डायग्राम आठवते का? एक सर्क्युलर डिस्क होती, एक ऍक्सिस होता आणि ते डिस्टन्स के दाखवलं होतं. डू यू रिमेंबर दॅट? येस. Yes, sir. Yes, sir. त्यामुळे ह्या स्टेटमेंटला आपण ऍग्री होऊ. क्वेश्चन नंबर 22. व्यवस्थित समजतं ना? सगळा डिस्टर्बन्स वगैरे सोडून द्या. तिथून पुढे जे आपण कंटिन्यू केलं ते समजतं का सर्वांना? Yes, sir. Okay, thank you. Without changing, question number 22 we are discussing. Without changing cross section of a body by orienting the body in different direction, we can change moment of inertia of the body. ठीक आहे, तर याचं उत्तर आहे yes. ठीक आहे, म्हणजे आपण मगाशीच आपण उदाहरण बघितलं. If this is a rectangle of dimensions 10 by 5, if you rotate this through 90 degrees, एरिया त्याचा सेम राहतो. पण जर तुम्ही दोन्ही केस मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस कॅल्क्युलेट केला, that will be different. Is that understood? Yes, sir. So if we change orientation of the object, moment of inertia is going to change. Is that clear? Shall we continue? Yes, sir. बघा, एमसीक्यू पाठ करणं हा सोपा उपाय आहे. आपण मॅक्सिमम गोष्टी समजावून घेतोय. आय एम मेकिंग अन ऑनेस्ट अटेम्प्ट.
तुम्ही लक्ष देतात अशी अपेक्षा आहे. ओके. 23 मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सेमी सर्क्युलर पॉइंट 11 मगाशीच लिहिलं होतं आपण. शॅल वी कंटिन्यू? Yes. पॉइंट 11 r⁴. बाकी ठिकाणचे इंडायसेस बघा 2, 3 आणि 5 आहेत. तर मोमेंट ऑफ इनर्शिया बाय डिफॉल्ट त्याचं युनिट काय r⁴. बरोबर आहे का? Question number 24. Circular cross section has same moment of inertia about centroidal x-axis as well as y-y axis. तर बघा सर्कलचं सेंट्रॉइड म्हणजे काय असणार आहे? सेंटर ऑफ द सर्कल. येस ऑर नो? त्यामुळे तुम्ही दोन्ही जरी सेंट्रॉइडल ऍक्सिस घेतले तर त्यांच्या भोवती सर्कल सिमेट्रिकल आहे. येस ऑर नो? Yes, sir. त्यामुळे दोन्ही ठिकाणी मोमेंट ऑफ इनर्शिया सेम असेल. सेम अशीच केस अजून एका जिओमेट्रिकल फिगर साठी असेल. म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट 2 सेंट्रॉइडल ऍक्सिस विल बी इक्वल. कोणती फिगर असेल वरती? Am I audible? Yes, sir. Yes, sir. सर्कल मध्ये बघा मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स अँड वाय ऍक्सिस वेन बोथ ऑफ देम आर पासिंग थ्रू सेंट्रॉइड हा इक्वल येतो. लक्षात आलं पहिला मुद्दा? Yes. Yes, sir. अशीच केस दुसऱ्या कोणत्या जिओमेट्रिकल फिगरच्या बाबतीत असेल? Square, sir. इट हॅज टू बी स्क्वेअर. खूप वेळ घेतात बाळांनो सोप्या गोष्टी सांगायला. तर स्क्वेअर जर तुम्ही घेतला तर त्याचं सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी काय असेल? इंटरसेक्शन ऑफ 2 डायगोनल्स. आणि पुन्हा एकदा हा जो स्क्वेअर आहे हा कसा असेल? सिमेट्रिकल अबाउट द 2 ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? Yes, sir. त्यामुळे तुम्ही मोमेंट ऑफ इनर्शिया अबाउट एक्स ऍक्सिस घ्या किंवा अबाउट वाय ऍक्सिस घ्या, दोन्ही सेंट्रॉइडल ऍक्सिस असायला पाहिजे तर तो सेम असेल. इज दॅट क्लिअर? Yes, sir. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. लक्षात आलं ना काय बोललो? 25. इफ वी ओरिएंट अ बॉडी इन एनी डायरेक्शन विथ स्ट्रिंग then center of gravity of that body lie along the line of point of suspension. Can you tell me the meaning of this sentence? त्या वाक्याचा अर्थ सांगू शकताय का ड्रॉ करू द्या मीच? समजा एक रेक्टँग्युलर शेप आहे, ठीक आहे, आणि तो आपण असा स्ट्रिंगला टाय केला. तर ही जी स्ट्रिंगची लाईन आहे त्याच्यावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असेल का? Yes. येस. समजा दुसरी केस तुम्ही विचारत घ्या. समजा तुम्ही याला असं रोटेट केला आणि पुन्हा टाय केला तरी सुद्धा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी कायम लक्षात ठेवा हा कुठं असतो? तर हा जो स्ट्रिंग असतो त्या स्ट्रिंगची जर तुम्ही लाईन एक्सटेंड केली तर त्या लाईन वरती हा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असला पाहिजे. येस ऑर नो? Yes. कुठल्याही ओरिएंटेशन मध्ये त्या ऑब्जेक्टला फिरवा, जो दोरा आहे त्या दोऱ्याची लाईन जर तुम्ही खाली एक्सटेंड केली तर त्याच्यावरती सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी असायलाच पाहिजे. इज दॅट क्लिअर? कारण त्या पॉइंट मधूनच सगळं वेट Yes. ऍक्ट होते, बरोबर आहे का? त्यामुळे वेट जे आहे ते ह्या स्ट्रिंगच्या इनलाईन असलं पाहिजे. इज दॅट क्लिअर? Yes, sir. क्वेश्चन नंबर 26 संपून टाकायचं ना, 7-8च राहिले प्रॉब्लेम. कम्प्लीट करायचं ना आज? किती वाजले? हा करूया. पुढचं लेक्चर कुठलं मी वाटल्यास 5 मिनिट लेट चालू करायला सांगेन, ठीक आहे? क्वेश्चन नंबर 26. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. Sir. काय तुम्हाला काल थँक्यू म्हणल्यापासून उत्साह कमी झालाय बाळांनो, असं करे. Question number 26. Body for which mass m is not distributed uniformly. If we orient the body in different directions, CG will be changed. Of course, yes. ठीक आहे. तर आपण मास मोमेंट ऑफ इनर्शिया डिस्कस करत नाही, आपण फक्त एरिया डिस्कस करतोय. त्यामुळे तसं हा क्वेश्चन विचारला चुकीचं आहे, पण
ऍग्री व्हायला पाहिजे. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 27. हे पहा, याच्यासाठी आपण ही फाईल ओपन करायचा प्रयत्न करतो या हिंटसाठी फॉर्म्युला दिले देतात. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ सर्क्युलर सेक्शन ऑफ 20 mm डायमीटर D इक्वल टू 20. बरोबर आहे ना? म्हणजे काय झालं, R इज इक्वल टू 10. आणि फॉर्म्युला कुठला वापरायचा आहे? 1/4 pi R raised to 4. Whatever you get will be answer. It will come 7854. Shall we continue? Yes, sir. आणि मोमेंट ऑफ इनर्शिया कोणत्या ऍक्सिस भोवती पाहिजे? सेंट्रॉइडल ऍक्सिस. इज दॅट क्लिअर? Yes. Okay. Then question number 28. What will be the moment of inertia of a hollow circular section? म्हणजे काय? सर्क्युलर डिस्क आहे आणि त्याच्यामध्ये सर्क्युलर होल कट केलेला आहे. विथ इंटरनल अँड एक्सटर्नल डायमीटर्स 10 and 8. डायमीटर म्हटलंय का? तर कॅपिटल D इज इक्वल टू 10. बरोबर आहे का? आणि आतमधला स्मॉल d जो आहे तो किती आहे? 8. गिव्हन डेटा लक्षात आलाय? Yes. तर फॉर्म्युला काय वापरायचा? मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं π/64. आता d जर असेल तर काय तो π/64. आठवतंय का? डिराइव्ह केलं होतं आपण. कॅपिटल D raised to 4 मायनस स्मॉल d raised to 4. Just use this formula, you will get the answer. It will come 290. कॅल्क्युलेशन तुम्ही चेक करता परत एकदा. काय डाऊट असेल तर मला कन्वे करा, मेसेज करा जर एखादं कॅल्क्युलेशन रॉंग येत असेल तर. चालेल? शॅल वी कंटिन्यू? हॅलो, Yes, sir. आवाज येतोय का? मला इथं काहीच रिस्पॉन्स येत नाही म्हणून मी विचारतो. आज माझ्याकडे झूमचा प्रॉब्लेम आहे बऱ्यापैकी. एम आय ऑडिबल व्यवस्थित येते ना? शॅल आय कंटिन्यू? Yes, sir. ओके. शेवटचे 5-6 MCQ राहिलेत, आपण कंप्लीट करू. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रेक्टँग्युलर सेक्शन 60 mm वाईड म्हणजे काय? B इक्वल टू 60. बरोबर आहे? अँड 60 mm डीप. डेप्थ म्हणजेच हाईट. बरोबर आहे का? अबाउट इट्स CG सेंट्रॉइडल ऍक्सिस भोवती फॉर्म्युला पाहिजे. सेंट्रॉइडल ऍक्सिस म्हणल्यावर काय तर 1/12 BH3. बरोबर आहे ना? आणि अबाउट बेस असेल तर काय असतं? 1/3 ना? अबाउट बेस. Yes, sir. आणि अबाउट सेंट्रॉइडल ऍक्सिस काय असतं? 1/12 BH3. तर तो फॉर्म्युला यूज करा. B 60 H इक्वल टू 40. यू विल गेट द आन्सर. ठीक आहे. देन व्हॉट इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ अ रेक्टँग्युलर सेक्शन? आता रेक्टँगलचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मेन्शन अबाउट सेंट्रॉइडल YY ऍक्सिस. तर 1/12 B3H हा फॉर्म्युला यूज करा. ठीक आहे. आणि इथं हे हायलाइट केलंय आन्सर. प्रोबॅबली द व्हॅल्यू इज समथिंग डिफरंट. एकदा चेक करा. मी हायलाइट केलंय तर ते बहुतेक आन्सर मॅच होत नाही. जे काय मॅच होते ते मला कन्वे करा, व्हॉट्सअपवरती मेसेज करा. लगेच करता का आहे कॅल्क्युलेटर? B 60 आहे आणि H 40 आहे. 1/12 B3H. काहीतरी वेगळं उत्तर आहे त्यामुळे मी हायलाइट केलेलं आहे. किती येतं? हॅलो, आर यू मेकिंग द कॅल्क्युलेशन्स? Yes, sir. Yes, sir. किती येतं सांगा ना प्लीज. 1/12 B3H. B इक्वल टू 60 H इक्वल टू 40. हे मॅच होत नाही म्हणून मी हायलाइट केलं मोस्टली मला वाटतंय. सर चुकतंय आन्सर. हा, किती येतं आपल्या कॅल्क्युलेशन नुसार? 720000. 720000 येते का? नाही 40.
7,20,000. हा. ठीक आहे, तर हे उत्तर मॅच होत नाही, मी त्यामुळे हायलाइट केलेलं आहे. आधीच माझ्या मते मॅच होईल, आधीच एकदा क्रॉस चेक करा बरं. BH³/12 29 हे कॅल्क्युलेशन करा, हे मला वाटतं मॅच होत असेल. 1/12 BH³, B = 60, H = 40. हे मॅच होत आहे, मी चेक केले, मला आठवत आहे. हा सर होते. हे होत आहे. ठीक आहे, हे होत नाही म्हणूनच मी हायलाइट केलेलं आहे. डू रिमेंबर, जरी लेक्चर नसेल तर काही ना काही गोष्टी ह्या आपल्या उपयोगाच्या करत असतो, पण आज थोडस नाईलाज झाला, झूमने आज फार मोठा धोका दिला आपल्याला. ठीक आहे, विसरून जाऊया आपण. 31 बघा, ट्रायंग्युलर सेक्शन बेस 50, B = 50 आणि H = 60 अबाउट अन ऍक्सिस थ्रू CG. CG म्हटल्यावर काय BH³/36 येतं, बरोबर आहे का? हा. आणि इथं मला वाटतं उत्तर हे 30,000 न येता इट विल बी अराउंड 3 लाख. चेक करा बरं एकदा. येस सर. 3 लाख येते ना, त्यामुळे ते हायलाइट केलंय. ठीक आहे, तर असे तर प्रश्न एक्झाम मध्ये आले तर काय, हा तुमच्या मनात शंका असेल, साहजिक आहे, बरोबर आहे का? तर तुम्ही बघायचं 33,000, 41,000, 3,000 आणि 30,000. तर आपल्या उत्तराच्या जवळपास कोण दिसतोय? 30,000. लक्षात येते का? थोडस काहीतरी पेपर सेटरच्या आपण मनामध्ये काय आहे ते आपण समजावून घ्यायचं. चालतंय ना? कारण काही इलाज नसतो, प्रिंटिंग मिस्टेक बऱ्याच वेळा येतात, मोस्ट ऑफ द टाइम्स करेक्शन येतात, पण जर काय झालं तर जवळपास जे आन्सर असेल ते लिहायचं. इज दॅट क्लिअर? येस. Okay. For above mentioned problem, moment of inertia of triangle about its base. तर इथं काय BH³/12. मगाशी BH³/36 चं उत्तर जर 3 लाख येत असेल तर हे उत्तर त्याच्या तिप्पट येईल, बरोबर आहे का? म्हणजे 9 लाख. इज दॅट क्लिअर? आवाज डिले होतोय का? एम आय ऑडिबल? Yes, Yes, sir. sir. हा, 1/36 न जर उत्तर 3 लाख येत असेल तर 1/12 न किती येणार आहे? 9 लाख. तिप्पट येईल, बरोबर ना? येस सर. Yes. Yes, sir. Okay. Question number 33. Physical quantity which is measure of inertia is of course moment of inertia. ठीक है? No. Sorry. It should be mass as well as moment of inertia. बरोबर आहे ना? कारण लिनियर मोशन मध्ये असेल तर इनर्शिया कोण रिप्रेझेंट करतं? मास रिप्रेझेंट करतं. येस ऑर नो? डू यू रिमेंबर दॅट? Yes. आणि रोटेशनल मोशन असेल तर काय असतं? मोमेंट ऑफ इनर्शिया. येस ऑर नो? Yes, sir. Yes. त्यामुळे इथं जर अँग्युलर मोशन असं म्हणायचं असेल तर उत्तर काय येईल? मोमेंट ऑफ इनर्शिया. Moment. आणि लिनियर मोशन असेल तर काय येणार इथं? मास. इज दॅट क्लिअर? Yes, sir. क्वेश्चन थोडासा वेग आहे. आर यू गेटिंग? काय बोललो लक्षात आलं ना? Yes, sir. तर लिनियर मोशन मध्ये मास, अँग्युलर मोशन मध्ये मोमेंट ऑफ इनर्शिया. हे काय रिप्रेझेंट करतात? इनर्शिया ऑफ द बॉडी. शॅल वी कंटिन्यू? Yes, sir. 34. The Yes, sir. moment of inertia of circular section of 50 mm diameter, D = 50. सर्कल दिले ना, म्हणजे काय? π/4 का नाही? R⁴. हे पण बरोबर येत आहे, फक्त हायलाइट केलंय, म्हणजे बोल्ड केल्याचा अर्थ हे उत्तर बरोबर येत आहे. चेक करा तुम्ही. आयसोसेलस ट्रायंगल ABC हॅज बेस 8 म्हणजे B8 H6. हे कॅल्क्युलेशन एकदा व्हेरीफाय करा प्लीज. मोमेंट ऑफ इनर्शिया आयसोसेलस ट्रायंगलचा काय फॉर्म्युला? 1/36 आहे ना. अबाउट बेसचा काय? अबाउट CG, सॉरी. MI of triangle about centroidal axis passing through CG.
1/36 BH cube. 1/36 BH क्यूब. चेक करा बरं. बी किती आहे 8, H 6. 1/36 BH क्यूब 48 येतं. हे केलं मी कॅल्क्युलेशन. तुम्ही एकदा व्हेरीफाय करा फक्त. Yes, sir. 48. 48 येत आहे ना. ठीक आहे. जे बरोबर आहेत ते मी फक्त बोल्ड केलेत आणि जिथे डाऊट आहेत ते मी येलो कलर मध्ये हायलाइट केलेत. शॅल वी कंटिन्यू. शेवटचे 3च MCQ. The moment of inertia of square of side A about an axis through center of gravity is equal to. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आपल्या लिस्ट मध्ये आला नव्हता. रेक्टँगल मध्ये जर तुम्ही गेला तर रेक्टँगलचा बेसिक फॉर्म्युला काय हो? रेक्टँगलचं सांगा सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी फॉर्म्युला अबाउट सेंट्रोइडल ऍक्सिस. 1/12 BH cube. BH cube. BH क्यूब. बरोबर आहे का? Yes. आता त्यांनी काय सांगितलंय? कोणती फिगर दिली? स्क्वेअर दिली. बरोबर आहे का? त्यामुळे त्याची लेंथ ऍज वेल ऍज विड्थ किती असणार आहे? ए असणार. बरोबर आहे का? म्हणजे काय आलं? B इज इक्वल टू H इक्वल टू A. साइड ऑफ द स्क्वेअर किती दिले? A. B म्हणजे काय? विड्थ. H म्हणजे काय? हाईट. इक्वल आहेत. बरोबर ना? आणि त्याचं मॅग्नेट्यूड किती आहे? A. त्यामुळे BH क्यूब ची व्हॅल्यू काय आली? A raised to 4. Is that clear? Is it understood? Yes, sir. 37. The ring of mass M and radius R is melted and then molded into a sphere. The moment of inertia of the sphere. तर त्याच्यामध्ये कुठलीच डायमेन्शन आपल्या स्पिअरचं वगैरे काय दिलेलं नाहीये. बरोबर आहे का? त्यामुळे आपण काही एक प्रेडिक्ट करू शकत नाही. स्पिअरचं काहीतरी डेटा पाहिजे ना. येस ऑर नो? 38. The moment of inertia of semicircular section. हा स्ट्रेट फॉरवर्ड फॉर्म्युला आहे. pi/8 r raised to 4. सर्कल साठी काय होतं? pi/4 होतं. बरोबर ना? आणि क्वार्टर सर्कल साठी pi/16. डू यू रिमेंबर? Yes, sir. And Yes, sir. लास्ट MCQ of this chapter. उद्या आपण व्हायब्रेशनचे MCQ डिस्कस करतोय. If the moment of inertia of a triangle about centroidal axis is 50, then moment of inertia of the same triangle about its base. कोणतं थेरम यूज करावं लागेल सांगा? Parallel. Parallel theorem यूज करा and you will obtain the value as 150. फक्त तुम्हाला काय माहिती पाहिजे? सेंट्रॉइड जो ट्रायंगलचा आहे तो बेस पासून किती अंतरावरती असतो हे तुम्हाला माहिती पाहिजे. इज दॅट क्लिअर? म्हणजे डिस्टन्स बिटवीन 2 ऍक्सिस. ठीक आहे. अर्धा मिनिट जाऊ द्या. सेंट्रॉइड मधून जाणारा ऍक्सिस भोवती मोमेंट ऑफ इनर्शिया किती दिला? 50. बरोबर आहे का? IG इज इक्वल टू 150. अंडरस्टूड ऑर नॉट? And you have to find out IAB. Yes or no? Yes, sir. आता याच्यामध्ये स्टेप नंबर 1 काय असेल मला सांगा? तर हा ट्रायंगल जो आहे, ठीक आहे, त्याला तुम्ही काय अज्युम करता? इक्विलॅटरलच अज्युम करून जावं लागेल ना. दुसरं काय अज्युम्शन करू शकत नाही आपण. येस ऑर नो? Am I audible? आवाज ऐकू येतोय का? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. बोला ना. आता हा ट्रायंगल इक्विलॅटरल आहे असं अझम्पशन करावं लागेल. येस ऑर नो? सेंट्रोइडल ऍक्सिसचा काय फॉर्म्युला आहे मोमेंट ऑफ इनर्शियाचा सांगा? 1/12 ना? 1/36 काय? 36. 1/36 BH. सेंट्रोइडल ना नक्की? Yes. Yes. 1/36 BH क्यूब. बरोबर का? इज इक्वल टू किती दिला मोमेंट ऑफ इनर्शिया तुम्हाला? 50. बरोबर आहे का? येस ऑर नो? Yes, sir. आता ट्रायंगलचा बेस बी घ्या,
त्यानुसार पायथागोरस थेरम वापरा इथं आणि हा एच फाइंड आउट करा. समजतंय ना? इज इट पॉसिबल? म्हणजे राईट अँगल ट्रायंगल कसं झालं बघा, हे डिस्टन्स बी बरोबर आहे का? इथं किती असेल? b/2. येस ऑर नो? आणि हे काय झालं? एच. अंडरस्टूड ऑर नॉट? त्याच्यानुसार Yes, एच sir. मिळवा. त्याच्यानुसार काय मिळणार तुम्ही? एच. आर यू गेटिंग? Yes. आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा काय करा? पॅरलल ऍक्सिस थेरम यूज करा. तर हा सेंट्रल बेस पासून किती अंतर असतो? मला वाटतं h/3 ला असतो ना? h/4 ला असतो, h/3 ला असतो बेस पासून. h/3 बरोबर आहे ना? आणि पुन्हा एकदा Yes. काय करा? h ची व्हॅल्यू मिळाल्यानंतर पुन्हा एकदा काय करा? यूज पॅरलल ऍक्सिस थेरम. इज दॅट क्लिअर? Yes, sir. ओके, सो आय थिंक वी शुड स्टॉप नाव. ओके, आज मला वाटतं फर्स्ट टाइम मीटिंग आपल्याला थांबवावी लागली, झूम किंवा नेटवर्क प्रॉब्लेम जे काय असेल ते. बट आय होप वी कुड गेट द डिझायर्ड आउटपुट. जे काय डिस्कशन पाहिजे होतं ते आपण कम्प्लीट केलंय. इज इट करेक्ट?